तर नमस्कार शेतकरी मंडळी हो. कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बुधवारी 29 तारखेला होणार आहे? आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय, हेच आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूया आपण. आता आपण जसं ज्या पद्धतीनं बुधवारचा हवामान अंदाज बघतोय, इथे जर आपण बघितलं तर संध्याकाळी 6 ते 5च्या दरम्यान येथे बेलगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर सावंतवाडी हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. कणकवली हा जर परिसर बघितला तर इथं कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं वर मध्य महाराष्ट्रामध्ये जर गेलो तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण इथे बघू शकतो अहिल्यानगरमध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण नाशिक हा जर नाशिकचा परिसर जर बघितला, येथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 30. 30 तारखेला हवामानामध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय हे आपण बघूया, की काही पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे का? आपण 30 तारखेला गुरुवारी संध्याकाळी 6च्या सुमारास आपण बघूया महाड, चिपळूण, सातारा, भोर हा जर परिसर बघितला तर येथे देखील कोरड्या स्वरूपाचं वातावरण असणार आहे. या परिसरात कुठल्याही प्रकारचा पाऊस न पडण्याचे चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, नंदुरबार, जळगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 1. 1 तारखेला आपण बघूया की वातावरणामध्ये काही बदल होतोय का? आपण इथे 3, 4, 5च्या दरम्यान आपण इथे बघू शकतो वातावरणामध्ये कुठलाही बदल नाही आहे. कोणत्याही भागामध्ये वातावरणामध्ये बदल होताना दिसत नाही आहे. कडक स्वरूपाचं ऊन असणार आहे आणि दमट वातावरण देखील असू शकतं. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया शनिवारी. शनिवारी आहे 2 तारीख आणि 2 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो? तर इथे आपण बघूया संध्याकाळी 6 वाजताचा हवामान अंदाज. तर आता हा समुद्र किनारपट्टी जरी बघितली आपण तरी इथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. काल देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडलेला आहे. काल म्हणजेच सोमवारी सोमवारी देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर आपण इथं जर नाशिकचा परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण असू शकतं. नाशिकच्या काही परिसरामध्ये दुपारी दुपारच्या सुमारास इथे नाशिकचा काही जर परिसर बघितला आपण तर या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. वातावरणामध्ये काही बदल होतोय का? संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान दिवसभर कडक ऊन असेल आणि संध्याकाळी देखील दमट वातावरण असू शकतं. तर त्यानंतर आपण थोडंसं रविवारी कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो? तर रविवारी आपण बघूया 3, 4, 5, 6. 6 वाजता बघूया आपण कुठे वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय का? तर इथे आपण बघू शकता पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा परिसर येथे कुठल्याही प्रकारचा हवामानामध्ये बदल होत नाही आहे. हे आपण बघू शकता. कशा पद्धतीनं येथे वातावरण आहे तसंच असणार आहे आणि उन्हाचा तडाखा देखील भरपूर प्रमाणात असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण उन्हाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, हा होता 5 ते 6 दिवसाचा हवामान अंदाज. थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण होऊ शकतं, पण जवळजवळ 5 ते 6 दिवस कुठल्याही भागामध्ये पाऊस न पडण्याचे चिन्ह दिसत आहे. तर हा हवामान अंदाज तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर होऊ दे चर्चा चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.